तरी पाहू शकता मित्रांनो, माझ्या पाठीमागे खूप घनदाट झाडी आहे आणि ही झाडी चिखल तुडवत मित्रांनो आपल्याला समोर जायचं आहे त्या रावटीकडे, झोपडीकडे, जिथे साधू राहतात. तेही एकटे राहतात मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही, संपूर्ण जंगल आहे आणि जंगलातून ही मित्रांनो वाट आहे अशी समोर. पाऊस झाला त्याच्यामुळे भरपूर चिखलही मित्रांनो आहे आणि झाडी खूप वाढलेली आहे. हे पाहू शकता मित्रांनो, खूप अडचण आहे. खूप घनदाट जंगल आहे मित्रांनो आणि या जंगलातून आपल्याला वाट काढत समोर जायचं आहे. खूप मोठमोठाली झाडं बी मित्रांनो आहेत. पाहू शकता मित्रांनो, ही दाट झाडी कशी आहे, घनदाट झालेली. तरी पहा मित्रांनो, संपूर्ण किती झाडं आहेत, चिलारीची झाडं आहेत. खूप अडचण आहे रस्त्यात आणि हातात चिखलाचा रस्ता तुडत मित्रांनो आपल्याला समोर जायचं आहे. तरी पाहू शकता मित्रांनो, आता आपण इथं डोंगरावरती येऊन पोहोचला आहे. ती समोर दिसते तुम्हाला, तर ती मित्रांनो ती आहे झोपडी. आपल्याला जायचं आहे तिथे. तर हा साईडचा इलाका मित्रांनो पाहू शकता तुम्ही, संपूर्ण जंगल, घनदाट झाडी वगैरे दिसते आहे. इथं कुणीही दिसत नाही, जवळ आसपास घर दिसत नाही, काही दिसत नाही मित्रांनो. संपूर्ण हिरवीगार झाडी आणि मित्रांनो खरंच एकदम खूप मस्त सीन आहे इथे. परंतु तिथं एकटे राहतात मित्रांनो साधू, ते पाहू शकता तुम्ही. तर चला समोर जाण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, ह्या डोंगरावरून आता आपल्याला खाली जायचं आहे, जिकडे झोपडीकडे जायचं आहे मित्रांनो. तर पाऊस पडलेला आहे आणि खूप पाय वगैरे सटकतात मित्रांनो, खूप दमाने चालावं लागतं. ती पाहू शकता माझ्या पाठीमागे मित्रांनो झोपडी आणि घनदाट जंगल आहे मित्रांनो समोरून. मित्रांनो खूप सांभाळून या, कारण चालता चालता खूप पाय सटकतात. तरी पाहू शकता मित्रांनो, आता पडलोच होतो मी. तर मित्रांनो तुम्ही पण नक्कीच येताना थोडी काळजी घ्या. ते पाहू शकता मित्रांनो किती खोल दरी आहे आणि जर पाय सटकलं तर मग नीट खाली जाते बघा. हे पाहू शकता मित्रांनो, एक एक पाऊल इथं जपून टाकावं लागतं. खूप भयानक वाट आहे मित्रांनो. तुम्ही नक्की उतरताना काळजी घ्या मित्रांनो. हे पाहू शकता मित्रांनो वाट कशी आहे, दगडं वगैरे आहेत आणि घसरणीचा रस्ता आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता हे डोंगर उतरून थोडंसं खाली आलेलो आपण आणि समोर दिसते मित्रांनो, आता थोडं जवळ आलेलो. या वड्याच्या पलीकडे गेलं तर मित्रांनो आपल्याला झोपडीपर्यंत जातो. पाहू शकता मित्रांनो हा कसा सीन आहे, जवळजवळ जसं जाईन तसं मस्त मस्त दिसतंय मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो, हा समोर वडा आहे मित्रांनो. तर हा फायनली मित्रांनो आता आपण वड्यामध्ये आलेलो आहोत. तर पाहू शकता मित्रांनो, वड्याचं पाणी खूप आहे आणि वड्याचं पाणी देखील मित्रांनो खूप स्वच्छ आहे. तर चला मित्रांनो आता जाऊया आपण समोर. मित्रांनो आता आपण झोपडीच्या जवळ आलेलो आहोत मित्रांनो. तिथं काय आहे काय नाही आपण संपूर्ण या गोष्टीचा माहिती घेणार आहोत, पाहणार आहोत. तर फायनली मित्रांनो आपण इथं जवळ पोहोचलो आहोत. समोर दिसतं जे झेंडा आहेत बघा, या राईट साईडला मित्रांनो हा झोपडी आहे. तर पाहू शकता मित्रांनो, पाहू शकता मित्रांनो हा बघा झेंडा, ही झोपडी आहे. हा संपूर्ण एक मोठा झेंडा एक लावलाय मित्रांनो दारामध्ये. तर पाहू शकता मित्रांनो हा साईडचा परिसर वगैरे खूप मस्त व्ह्यू आहे आणि खूप सीन आहे मस्त मित्रांनो. इथं मंदिर आहे छोटंसं.
हे पाहू शकता मित्रांनो, हा डोंगर वगैरे संपूर्ण आहे आणि आपण या डोंगरावरून इथून समोरून खाली उतरत आलोत मित्रांनो आपण. तर हा पाहू शकता. चला तर मित्रांनो आपण जाऊया थोडं पुढं. चला मित्रांनो, आता आपण समोर जाऊन बघूया. मित्रांनो, साधू वाचित आहेत, पुस्तक घेऊन बसले आहेत आणि झोपडीचा आकार बघा मित्रांनो, खूप मस्त व्ह्यू आहे, खूप मस्त बांधलेली आहे मित्रांनो. त्यांची खाण्यापिण्याची मित्रांनो इथं सोय वगैरे दिसते. पाहू शकता मित्रांनो, सरपण आहे, ते चूल आहे, इथे भाजीपाला आहे मित्रांनो, पाण्याची वगैरे संपूर्ण त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था मित्रांनो जो आहे हे पाहू शकता मित्रांनो. आणि ती काहीतरी वाचत आहे. अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. वेदवतीने त्याला शाप तर हा मित्रांनो त्यांचा हा दुसऱ्या पूजेसाठी ठेवलेले फोटो वगैरे आहेत मित्रांनो हे समोर. हे पाहू शकता, ते ताट वगैरे आहे पूजेचे. खूप मस्त. वरी पण काहीतरी सामान आहे मित्रांनो त्यांच्यावाला. झोपडीचा आकार बघा मित्रांनो, खूप भारी अशी बांधलेली आहे. आतून तिचा व्ह्यू तसा आहे. हे पाहू शकता मित्रांनो, चूल अजून पेटलेलीच आहे. हा छोटासा एक डॉग देखील इथं आहे मित्रांनो. ही पुस्तकं वगैरे त्यांची खूप इथं आहेत मित्रांनो. किमिदं वर्तसे भद्रे विरुद्धं एव नश्यते नहि युक्ता तैवैतस्यं रूपस्यैवं प्रतिक्रिया रूपं तेनूपं भीरु कामोन् आदकरं नृणां न युक्तं तपसि स्थातुं. मित्रांनो त्यांचे कपडे वगैरे इथं वरी डबे आहेत. अगस्त्य ऋषी म्हणाले, रामा. तर मित्रांनो ही अशी झोपडी आहे, समोरून बघू शकता तुम्ही मित्रांनो. खूप भारी अशी झोपडी महाराजांनी बांधलेली आहे आणि इथे ते एकटेच राहतात. तरी पाहू शकता मित्रांनो, वरी झेंडा आहे. इथे समोर ते मंदिर आहे मित्रांनो.